वो यहाँ सरकारी सेवेतील कंत्राटी कामगार म्हणून नियुक्त करता आहे, परंतु सर्वात आपली कंत्राटी कामगार मंजुरी झाली तर पुढील आपल्या भविष्याला यश मिळेल अशा शुभेच्छा. त्यानंतर दुसरी करून लागली आहे निकिता भगत, सरकारी सेवेमध्ये नियुक्त आहे निकिता भगत. त्यानंतर नियुक्त उमेदवार तेजस टोकरे, युनिकेअर हेल्थ सेंटर हेल्थ ॲडवायझर म्हणून तेजस टोकरे. मी गणपती जाधव साहेब विनंती करतो की आपण टोकरे. पुष्प पाटील, पुष्प पाटील काफी खुश हैं। युनिकेअर हेल्थ सेंटर नौकरी की समस्या बनी हुई है, रोजगार की समस्या बनी हुई है। यहाँ पे आमदार के नेतृत्व में यहाँ पे रोजगार मेला का आयोजन किया गया। असंख्य फॉर्म भर के रोजगार पाने की उम्मीद से यहाँ पे आए हुए हैं। DKU लाइव आपल्या दारी या काही विविध हा रोजगार मिळावा, शासकीय काही नोकऱ्या आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये काही नोकऱ्या असं म्हणून जवळजवळ 45 कंपन्या इथे आपल्या इथं आलेल्या आहेत. त्यांची वेळी स्टॉल आपण लावले, कमीत कमी 2 ते 3 हजार विद्यार्थी येण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यापैकी आपल्याकडं ह्या सर्व आता मला वाटतं 45 कंपन्या झाल्या. जेव्हा 26 कंपन्या होत्या तेव्हा 4000च्या आसपास नोकऱ्या होत्या. आता 45 कंपन्या आल्यामुळे या नोकऱ्यांचा आकडा वाढला असेल, पण कमीत कमी 4 ते 4.5 हजार युवकांना रोजगार देण्याचा आमचा मानस आहे. या माध्यमातून रोजगार मेळ्याच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीने अनेक सामाजिक काम करत असताना हे सुद्धा एक आमची जबाबदारी आहे, आमचंच कर्तव्य आहे असं समजून कल्याण शाखेच्या वतीने आम्ही हा उपक्रम आयोजित केलेला आहे. मला